आणि यानंतर आपण पाहणार आहोत काही मोठ्या राजकीय घडामोडी। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना मोठा दिलासा। चार्जशीटमध्ये पार्थ पवार, दिग्विजय पाटील यांचं नाव नाही, फक्त शीतल तेजवानीचंच नाव नमूद। न्याय हा निवडक असू का? पार्थ पवारांना शिक्षा कोण देणार, कशी देणार, का गुंडाळून टाकणार हा व्यवहार? मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी आता चार्जशीटवरून अंजली दमानिया भडकल्या। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून यशवंतराव चव्हाणांच्या प्रीतीसंगमवरील स्मृतीस्थळाला अभिवादन। सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, मकरंद पाटलांचीही उपस्थिती। फलटणमध्ये सुनेत्रा पवारांनी विदीप जाधवांच्या कुटुंबियांची भेट घेतली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या प्रतिमेला अभिवादन। सुप्रिया सुळे यांच्याकडून आज पुन्हा व्हॉट्सअप स्टेटस। अजित पवारांच्या कारकिर्दीचा केला उल्लेख। 66 वर्ष 6 महिने आणि 6 दिवस। दादांची 22 जुलै 1959 जन्मतारीख टाकली स्टेटसला। बारामती अजित पवारांचं स्मारक उभारण्यासाठी चाचपणी। काही दिवसांनंतर पवार कुटुंबियांची एकत्र बैठक होणार। पार्थ पवारांनी स्मारकाविषयी शरद पवारांसोबत चर्चा केली, सूत्रांची माहिती। पुणे जिल्ह्यात होणाऱ्या नव्या रिंग रोडला अजित पवारांचं नाव द्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकरांची मागणी। रिंग रोडला अजित पवारांचं नाव देण्यासाठी पाठपुरावा करणार, अशीही दिली प्रतिक्रिया। पुणे महापालिकेमध्ये अजितदादांचा पुतळा उभारा। शिवसेना शिंदे सेनेची मागणी। शिवसेनेच्या वतीने शोकसभेचं आयोजन। शोकसभेमध्ये मांडण्यात आला प्रस्ताव। लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणावेळी गदारोळ। चीनने भारतात 4 तंबू ठोकल्याचा दावा। माजी जनरल नरवणेंच्या पुस्तकाचा संदर्भ देत राहुल गांधींचा आरोप, तर अप्रकाशित पुस्तकावरून राजनाथ सिंह आणि शहा यांचा आक्षेप। आणि आता पाहूयात काही राजकीय घडामोडी। दिल्लीमध्ये उद्या एनडीएची संसदीय बैठक पार पडणार, तर मोदींच्या उपस्थितीमध्ये उद्या सकाळी 9:30 वाजता ही बैठकीला शहांसह एनडीएमधील मंत्री आणि खासदार हे उपस्थित असतील। शरद पवार उद्या दिल्लीला जाणार। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शरद पवार सहभागी होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मलंगडावर। मलंगडाच्या पायथ्याशी असलेल्या शिवसेनेच्या शाखेला भेट दिली। माघ पौर्णिमेनिमित्त मच्छिंद्रनाथांच्या मंदिरातही दर्शन घेतलं। धुळे महापालिकेत महापौर पदासाठी महायुतीतील पक्षातच सामना। महापौर आणि उपमहापौर पदांसाठी भाजप आणि सेना राष्ट्रवादीकडून नावं निश्चित। 74 पैकी भाजपला 50 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 8, शिवसेनेच्या 5 जागा। 6 फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवडणूक। इचलकरंजी महापालिका महापौर पदाच्या हालचालींना वेग। भाजपचे नगरसेवक उदय धातुंडे इचलकरंजीचे महापौर होण्याची शक्यता। ओबीसी मधून महापौर देण्याच्या हालचाली सुरू। विरोधकांचे पैसे घ्या, पण मतदान कमळ आणि घड्याळालाच करा। रायगडमधल्या जाहीर सभेत प्रवीण दरेकरांचा मतदारांना हा अजब सल्ला। ठाकरे बंधूंकडून आता मराठीच्या नावावर राजकारण करण्याचा प्रयत्न। भाजपचे नेते अतुल भातखळकर यांची ठाकरेंवर टीका। मुंबई मराठी माणसाची, मराठीच महापौर होणार, अशीही दिली प्रतिक्रिया। ओमराजे निंबाळकर यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर। ईव्हीएम मध्ये घोळ असता खासदार झालो असतो का? निंबाळकरांचा सवाल।